सिंधुदुर्गच्या अत्यंत कमी वयात न्यायाधीश होणारी ही सुकन्या हे समृद्धी प्रशांत नार्वेकर या मुलीचा आपण या ठिकाणी जिवाटी गावामध्ये अक्षरमित्र परिवाराच्या वतीनं आपण तिची मुलाखत ठेवली आहे। उद्देश हाच एवढा आहे, जवळजवळ 100 सत्कार तिथे हे 15-20 दिवसात झालेले आहेत आणि तिने वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत, माहिती सांगितली, मी कशी घडले हे देखील सांगितलंय। मग एका राजापूर तालुक्यातल्या छोट्याशा गावातली मुलगी आपल्या महाराष्ट्राच्या पातळीवरती पहिला क्रमांक मिळवते। अशा मुलीचा सत्कार व्हावा, त्याचबरोबर ही मुलगी माझ्या जिव्हाळीतल्या गावातील विद्यार्थ्यांना कधी दिसणार आणि तिची यशोगाथा कधी माझ्या मुलांना समजणार, यासाठी मी गेले 8 दिवस तिच्या पाठीमागे आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या देखील पाठीमागे आहे की एकीकडे परीक्षा सुरू आहे, 2 दिवसापूर्वी परीक्षा संपलेल्या आहेत, तरी देखील या मुलीची यशोगाथा आमच्या मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे या धडपडीने मी हा कार्यक्रम माझ्या सर्व मित्रांच्या वतीने सादर केलेला आहे। मुलांना दूर निश्चय, जिद्द आणि चिकाटी आणि आपल्या कर्तृत्वावर अफाट श्रद्धा ठेवली तर निश्चितच आपण यशाचं शिखर गाठू शकतो, असं यामध्ये या ठिकाणी कर्तृत्व केलं। आपण तिच्या सुरुवातीच्या अगदी प्राथमिक माध्यमिक शाळेपासून सुरुवात करूया, कारण कुठल्याही मुलाचे पाय हे पाळण्यात दिसतात, त्याच्या आयुष्याची घडण ही बालपणापासून होत असते। आपण सुरुवात करूया तिचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण कुठं आणि कसं झालं। समृद्धीराई पुन्हा एकदा स्वागत आणि आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सांगायचं आहे। फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच एव्हरीवन या छानशा सत्कारासाठी। सर्वात एक्साइटेड जर मी कुठल्या सत्कारासाठी असेल तर ते गोंधळच्या या इन्स्टिट्यूटच्या सत्कारासाठी होते, कारण सरांकडून मी खूप शिकले, म्हणजे बेसिक व्हॅल्यूज ही ऑल्सो जेव्हा पण ते दुकानात येतात ना, ही गिव्ह मी समथिंग। सो थँक्यू सर मला बोलवल्याबद्दल। आणि पहिल्यांदा माझं पूर्ण नाव समृद्धी प्रशांत नार्वेकर, मी स्कूल नॅशनल इंग्लिश स्कूल मधून केलंय 10th पर्यंत आणि देन 11th-12th सायन्स नवजीवन मधून केलंय। आपल्याला असं असतं की युजली असं म्हणतात मोठी शाळा मोठं कॉलेज केलं पाहिजे, मोठ्या माझं असं मत आहे की जे आपलं प्रायमरी एज्युकेशन आहे ते जर गावात घडलं तर आपल्याला विथ एज्युकेशन व्हॅल्यूज ही भेटतात। मोठ्या शहरात फक्त एज्युकेशन भेटतं, एक्सपोजर जास्त असतं, डिस्ट्रॅक्शन्स खूप असतात आणि व्हॅल्यूज खूप कमी असतात। तर माझं असा अभ्यास आहे की 11th-12th आपल्या गावाकडून झालं तर आपल्याला व्हॅल्यू सिस्टीम खूप चांगल्या पद्धतीने भेटते। सो 10th आणि 11th-12th आय कम्प्लिटेड फ्रॉम राजापूर ओनली। नॅशनल इंग्लिश स्कूल रामतळ्यावर जे हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये तिचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं। या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण या कालावधीत तुला प्रेरणा देणारी वेगळं काही शिकवणारे असे कोण शिक्षक भेटले का? बेसिक स्टार्ट केलं तर प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या अगोदर मी माझी आई सांगेन माझी शिक्षिका होती, कारण का आज जी आहे इथे तुमच्या सोबत ही जी बसली आहे ते माझ्या आईचे लहानपणीचे धडे, आपण म्हणतो यार आई वडील किती बोलतात किंवा शिक्षक किती बोलतात किती सहन करायचं असं नसतं, त्यांचे धडे लहानपणीचे त्यांचे जे बोलणं होतं त्यामुळे आज मी घडले। तर माझी आई प्रथमतः म्हणेन मी प्राथमिक माध्यमिकच्या अगोदरपासून आणि आतापर्यंत तिची साथ होती म्हणून मी इथे होते, आईचे छोटे छोटे धडे घेऊन इथे आले। आणि दुसरं म्हणजे 11वी-12वी चिटणीस मॅडम म्हणून आम्हाला होत्या मॅम। सो त्या होत्या त्यांनी फक्त म्हणजे आपण कधीतरी असं असतं की एज मध्ये आल्यावर आपल्याला खूप डिस्ट्रॅक्शन्स भेटतात किंवा आपल्याला असं वाटतं राहू दे अभ्यास आपण मजा करूया खूप दंगा करू आपल्याला फ्रेंड्स आहेत, पण हे शिक्षक असतात ना ते आपल्याला वेळेवर व्यवस्थित मार्ग दाखवतात, चुकलो तर प्रॉपर रोडवर आणून सोडतात।
सो शी वॉज लाईक दिस. मी पण तुमच्यासारखा खूप दंगा केला, खूप मस्ती केली, पण हे शिक्षक होते, आई वडील होते, म्हणून आज कुठेतरी आय एम गुड राईट ट्रॅक. ओके. बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईचं स्थान हे महत्वाचं असतं. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आपल्या जीवनामध्ये आई आरामी असो, सुशिक्षित असो, कशी असो, आपण शाळेतून घरी आल्यानंतर मायेचा पदर आणि मत्राकडे आपला आसरा देणारी आयुष्यातली आई महत्वाची असते. आता या ठिकाणी जी समृद्धीची आई आहे, तिचं नाव आहे, पूर्वीचं नाव आहे अपर्णा रांगणेकर. मी त्यामुळे या ठिकाणी सांगतो, मी आणि अपर्णा ही BA गारडोटी या ठिकाणी एकाच वर्गात होतो. तिला इथं बोलवण्याचं कारणच नाही, आमचे भावनिक नातं आहे आणि आम्ही 4 वर्ष एकत्र असल्यावर आम्ही एकमेकाला चांगलं परिचित होतो आणि तिची मुलगी न्यायाधीश होते त्याचा आनंद. तिचा जेव्हा निकाल लागला तर रात्री 10 वाजता या मुलीने मला पहिला फोन केला आणि आईला सांगितलं की जिल्हा सरांना हा माझा निकाल सांगितलं पाहिजे. रात्री 10 वाजता मला इतकं आनंद झाला की या मुलीचं कधी कसं कौतुक करायचं. दुसरी गोष्ट, दुसरं असं नातं आहे की समृद्धीचे वडील जे आहेत प्रशांत, हे 8वी आणि 10वी, 8वी ते 10वीचे माझे क्लासमेट आहे. असा दुहेरी संयोग आणि त्यातून आमचं समृद्धीशी जोडलेलं हे नातं वेगळ्या पद्धतीचं आहे. तो 10वी 12वी मॅनेजमेंट इंग्लिश स्कूल राजापूर या ठिकाणी केलं. या 11 आणि 12वीच्या वर्षात असं म्हणतात की हे घडणारं वय असतं, त्याचबरोबर बिघडणारं देखील वय असतं. अशा कालावधीत तुला कधी मोहाची बनणं किंवा असं वाईट मार्गावर जाता येतं, या कामी तुला शिक्षक किंवा आई वडिलांनी कशी मदत केली किंवा कशी निवडली? मी नॅचरल ह्युमन बिंग आहे. डिस्ट्रॅक्शन बघितल्यावर थोडं डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. असं नाही की मी एकदमच स्ट्रेट होते किंवा माझ्या हातून काही चुका नाही घडल्या. बट लकीली जे टीचर सांगायचे ते ऐकल्यामुळे किंवा आपले शिक्षक जे म्हणतात ते मनाला न लावून घेता आपण त्यातून काय शिकलो किंवा आपण कसं सुधरू शकतोय त्या गोष्टी, हे जर आपण हे केलं म्हणजे इन्कल्केट केलं आपल्या आतमध्ये की आपण हा शिक्षक म्हणतात आपल्याला राग धरून म्हणत नाही तर त्यांचा तुमचा बांधायला भाग नाहीये. ओके, सो ते आपल्या चांगल्याला आपल्याला घडवण्यासाठीच करत असतात. हे डोक्यात विचार ठेवला आणि जे आई वडिलांनी ठेवलेले मला तर वाटायचं की आपण नका करू, खूप डिस्ट्रॅक्शन हो, पण एकच होतं की लहानपणापासून जे आई वडिलांनी सॅक्रिफाईस केलं माझ्यासाठी, हे डिस्ट्रॅक्शन त्याचा वरती आहे का, हे क्षणिक आनंद आहे, जर येईल आणि जाईल, हे काय मला आयुष्यभरासाठी पुरणार नाहीये. सो दंग्यासोबत जे आई वडिलांनी दिलेले व्हॅल्यूज आहेत किंवा टीचर्सने जे सांगितलेले मार्ग आहेत की कसं वागावं, कसं राहावं, आता आपण आहे ना एक छोट्याशा पॉइंट मध्ये बाहेर खूप कॉम्पिटिशन आहे. आपल्याला असं वाटतं आपण इथला राजा, असं नाहीये. बाहेर गेलं खूप प्रचंड कॉम्पिटिशन असते. त्यात आपल्या सोबत हा दंगा नसतो, पण आपल्याला दिलेली जी शिकवण आहे शिक्षकाने किंवा आई वडिलांनी जी शिकवण दिली ती बाहेरच्या जगात सर्व्हाइव्ह करायला खूप इम्पॉर्टंट असतं. खूप प्रचंड डिस्ट्रॅक्शन, तिथे तर कमी आहेत डिस्ट्रॅक्शन, पण बाहेर गेल्यावर इतकी डिस्ट्रॅक्शन येतात ना की जे आपल्याला टिकवून ठेवू शकतात त्या आई वडिलांचे व्हॅल्यूज आणि शिक्षकांनी दिलेली आपल्याला लहानपणापासून जी शिकवण, हेच आपल्यासोबत तिथे सर्व्हाइव्ह होतं. धन्यवाद. बघा, अत्यंत नम्रपणे सांगितलंय की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठल्या हायफाय कॉलेजमधून हायफाय शाळेतून शिकलं किंवा मुंबईसारख्या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून शिकलं म्हणजे आपल्याला यापर्यंत जाता येईल असं काही नाहीये. आपण ज्या शाळेत ज्या गावात शिकतो त्या गावात शिकत असताना आई वडिलांचे आपल्यावर असणारं प्रेम आणि ऋण किती महत्वाचे असतात. नम्रपणे सांगितलं लक्षात घ्या. मी जेव्हा म्हणजे विद्या विनयाने शोधते, आपल्याकडे बुद्धिमत्ता असते तर या बुद्धिमत्तेचा वापर आपण नम्रपणे जर केला नाही तर तो आपण यशस्वी होऊ शकत नाही. इतकी नम्रता ही या समृद्धी रजिस्ट्रार होती. काय असं म्हटलं जातं की अनुवंशिकतेने काय तुमच्याकडे आले का असेल? हो नक्कीच सर म्हणेन. थोडा हे पण होता की हेरिडिटरी माझी आजी कोर्टात आहे होती आणि माझी मावशी पण कोर्टात होती, पण असं नाही म्हणणार की हा ठीक आहे
जर तुमची प्रामाणिक प्रयत्न असले तर यू कॅन डू एनिथिंग. असं नाही की तुम्हाला हेरिडिटीज पाहिजे की तुमची आजीच पाहिजे किंवा वडीलच पाहिजे, तुम्हाला इन्स्पिरेशन भेटेल. पण जर तुमच्या घरात कोण इन्स्पिरेशन नसेल तर तुम्ही इन्स्पिरेशन व्हायचा प्रयत्न करा की मी फर्स्ट होईल आणि मी इन्स्पायर करेन. आणि तुमचे शिक्षक कायम असतातच, सो त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घ्या. सो 11वी-12वी नंतर शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी लॉचं शिक्षण घेतलं 5 वर्ष. तिथं तुझं वातावरण कसं होतं आणि तुला प्रेरणा देणारे शिक्षक, तुला घडवणारे शिक्षक कसे होते? माझं हे जजची एक्झाम द्यायचं बेस मी शहाजी लॉ कॉलेज पासूनच झालं. लॉची सीईटी असते, आमची बॅच फर्स्ट होती जेव्हा लॉची सीईटी सुरू केली होती तेव्हा माझा राज्यात 2रा रँक आलेला पूर्ण महाराष्ट्रात. अँड देन स्कॉलरशिप भेटून मला शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर भेटलेलं. आणि युजली लॉचे 2 कोर्सेस असतात, एक 3 इयर्सचं असतं एक 5 इयर्सचं असतं. ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचं आणि 12वी नंतर 5 इयर्सचं. जर तुमच्या डोक्यात फिक्स आहे की मला लॉ करायचंच आहे तर यू शुड गो विथ 5 इयर्स. कारण ग्रॅज्युएशन 3 इयर्स देन लॉ 3 इयर्स असे 6 इयर्स होतात आणि 1 वर्ष जास्त होतं. मग त्यापेक्षा मी आधीच ठरवलेलं लॉ करायचं. तर 12th नंतर मग लॉची सीईटी दिली आणि मी शहाजी लॉ कॉलेजमध्ये घेतलं ऍडमिशन. असं म्हणते माझ्या कॉलेजसाठी की जरी माझी जन्मदाता आई देवकी असेल तर ते माझं कॉलेज यशोदा मा होती माझ्यासाठी. बघा की मी नेहमी माझे या ठिकाणी विद्यार्थी आहेत, मी नेहमी म्हणतो या विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत आमच्या गुवाहाटी गावातल्या शिक्षणाची मदत केलेली आहे. पण 12वी नंतर मी या गावात 27 वर्ष नोकरी करतो. तर 12वी नंतर शिकणाऱ्या मुली कमी आहे आमच्या गावात. ते असं का होत असेल त्याचं कारण मी शोधण्याचा प्रयत्न करतो, पण मला अजूनही त्याचं उत्तर सापडलं नाही. खरं दिवस 12वी नंतर सुरू होतं. आपल्या बाजूला सिनियर कॉलेज आपल्याला घडवणार आहे आणि या 12वी नंतरच खरं आपलं आयुष्य सुरू होतं. आणि अशा तू हॉस्टेलला कालावधीत मी माझी आजी रजिस्टर होत्या त्यांच्याकडेच राहायची, आजी मामा मामी सोबत 5 इयर्स मी त्यांच्यासोबतच राहिले. आणि कोविड आलेला, सो लास्ट 2 इयर्स थोडं मी घरातूनच स्टडी केला सगळा. आणि 5 इयर्स कॉलेजची खरंच खूप छान कॉलेज होतं. माझं लॉचा पूर्ण बेस तिथून झाला. मी सांगेन माझे फ्रेंड्स खूप कमी होते कॉलेजमध्ये, पण माझ्या शिक्षकांशी नातं खूप वेगळं होतं. माझे फ्रेंड्स माझे सगळे शिक्षक होते. मी म्हणे ते माझ्यासाठी दुसरं घर होतं. आमचं कॉलेज सुटायचं 2-3 वाजता. मी शिक्षकांसोबत लायब्ररीचा अभ्यास करत निवांत 6 वाजेपर्यंत इव्हेंटचे मॅनेजमेंट करत. सो माझ्यासाठी माझे शिक्षक आणि ते कॉलेजमध्ये घर झालेलं या 5 इयर्स. माझा पूर्ण बेस कॉन्फिडन्स तिथून बेस डेव्हलप झालेलं. अत्यंत धन्यवाद. बघा की आई वडिलांपेक्षा 12वी नंतर सोबत असणारा आपला मित्र, सोबती, फ्रेंड्स हा महत्वाचा असतो आणि जो आपल्याला घडवत असतो. आपण या मुलाखतीतून खूप मोठा संदेश देऊन जाणार आहोत. मगाशी म्हटलं की हे वय असतं घडणार आणि घडवणार आणि बिघडवणार देखील. बघा आपले जर मित्र चांगले असतील तर आपण आपलं आयुष्य घडवू शकतो. माझ्यासारखा सामान्य शिक्षण देखील आज जो या गुवाहाटी गावामध्ये काम करतोय तो केवळ आणि केवळ मित्रांमुळे आणि त्याच्या साक्षीदार या ठिकाणी राहिलेलं मिळाला नाही. मी जर हॉस्टेलला राहिलो नसतो, मला जर चांगले मित्र मिळाले नसते तर मी कदाचित शिक्षक झालो नसतो. माझ्या आई वडिलांना माहित नव्हतं की तू हा मुलगा काय करतोय ते, पण प्रचंड आत्मविश्वास त्याच पद्धतीचा समृद्धीने दाखवलेला आत्मविश्वास, या आत्मविश्वासाच्या या बळावर समृद्धी न्यायाधी दंडाधिकारी प्रथम, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम 114 विद्यार्थी बसले होते आणि त्यामध्ये राज्यात 30 आली. आणि विशेष कौतुक म्हणजे तिची मुलाखत जी झाली ती मुलाखत अत्यंत टफाईट झाली. वेगवेगळं वातावरण त्या ठिकाणी तिच्यासाठी निर्माण केले गेलं आणि ती 50 पैकी 35 गुण मिळवून राज्यात पहिली आली. काय वाजवायची संपूर्ण राज्यात पहिली येणारी राजापूरची तुमची सामान्य सुकन्या, कारण तिच्याकडे काय आहे, तुमच्यासारखे हातपाय आहेत, तुमच्यासारखे शरीर आहे,
तुमच्यासारखंच मन आहे, पण मनात अपराध जिद्द आहे. आपल्याला जर पुढे जायचं असेल तर मनात जिद्द असेल तर निश्चितपणाने आपल्याला जाता येते. मी त्या बातमीमध्ये असं एक वाचलं होतं आणि आज देखील माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की फोन मोबाईल हा आताचा जीवात्मा परमात्मा झालेला आहे. हातात बाजारात गेलो किंवा शाळेत गेलो तर पिशवी नसते पण मोबाईल असतो. तर ह्या मुलीचं वेगळं पण मला सांगायचं आहे आणि त्याच्यातून आपण काहीतरी वेगळं घेण्यात आहोत. लक्षात घ्या, या मुलीला 3 महिने आपण जो स्मार्टफोन म्हणतो ज्याच्यावर आपण सगळं काही बघतो, रात्री 12 नंतर आपला खरा दिवस सुरू होतो काही जणांचा, आठवतो तर बघा आपल्या मुला मुलींचा. पण ह्या मुलीने 3 वर्ष सलग 3 वर्ष हा स्मार्टफोन वापरला नाही. तुझ्या अभ्यासावर याचा चांगला वाईट काय परिणाम झाला? स्मार्टफोनचं म्हणायचं तर ते बटनवाले नोकियाचे फोन जे येतात तो 3 वर्ष युज केलेला. तुमच्यासारखी मीही आधी खूप ऍडिक्ट होते फोनला. बट एक मनात ठरवलं ना आपण तर काही करू शकतो म्हणतो ना, तसं झालं. पहिल्या दिवशी मी सुरुवातीत प्रिपरेशन चालू केलं. तिथे गेल्यावर मी बघितलं की कॉम्पिटिशन खूप आहे आणि आपण ह्यात कसं सर्व्हाइव्ह करणार. मी फ्रेशर म्हणून एक्झाम दिली. फ्रेशर म्हणजे काय, लगेच कॉलेजमधून बाहेर पडल्या डायरेक्ट एक्झाम्स दिले आणि माझ्यासोबत वकील प्रॅक्टिस करणारे 5-5, 10-10 वर्षाचे एक्सपिरियन्स माणसं. माझं कसं ठिकाणा लागणार. आणि हा फोन तर असं फोन घेतला तर 4-5 तास तसेच तिथे स्क्रोल करण्यात जातात. ती रील असते 30 सेकंदाची, आपण बघतो 30 सेकंदाची किंवा 15 सेकंदाची. त्याचा आफ्टर इफेक्ट आहे ना 5-6 तासाचं होतं. आणि माझं पण तसंच व्हायला लागलं 1-2 दिवस आधी, म्हणजे स्टार्टिंगला गेले तेव्हा. मग मी काय ठरवलं, हा फोन आपण साईडला ठेवायचा, डिस्ट्रॅक्शन होते, कंटिन्युअस अभ्यास होत नाहीये. फोन साईडला ठेवायचा आणि जेव्हा फोन चालू करू तेव्हा आपली पहिली रील जज बनून जाईल. असंच नाही करायचं. आपण नॉर्मल माणूस म्हणून यायचं, जायचं, फोन स्क्रोल करायचं. यू आर नॉट बॉर्न फॉर दिस. आपल्याला काहीतरी करायचं आणि जेव्हा आपण होऊ त्यानंतर आपण नवीन स्मार्टफोन घेऊन त्यावेळी जो चालत असलेला आणि तेव्हा ती रील्स बनवून जज बनवून टाकतो. अरे वा, जबरदस्त. बघा, उठता बसताना झोपताना आणि कुठंही फोनशिवाय आपल्याला काही जमतच नाही. एक वेळ जेवण नसतं दिवसभर तरी चालेल. पूर्वीची माणसं म्हणायची की जेवण नसतं तरी 4 तरी चालेल, 24. असं तसं उलट झालं. आज मोबाईल नसेल तर आपलं जमतो. पण यामध्ये स्मार्टफोन आपण कशासाठी वापरतो, का वापरतो हे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि आम्हाला सर्व ज्येष्ठ माणसांपेक्षा जेवढं लहान मुलं असेल त्या लहान मुलाला जास्त मोबाईल मध्ये कळतं. पण या मुलीने सॉरी सर डिस्टर्ब करते, पण आपण तुम्हाला असं म्हणाल नाही आम्ही युट्यूबवर चांगला व्हिडिओ बघणार, गुगलवर अभ्यासाचं सर्च करणार. मी तुम्हाला सांगते 2 मिनिटं सर्च करा, नंतर युट्यूबवर व्हिडिओ बघायला लागणार, जेवणाचे किंवा मेकअपचे, पोरं म्हटले तर गाड्यांचे. सो आधीची माणसं पण राहायची, पुस्तक आहेत तुमच्याकडे, पुस्तकाचं नॉलेज घ्या. तुम्ही असं ठरवलं काही पाहिजे ना, जाऊ दे लायब्ररीत वेळ जाऊ दे, फोन साईडला ठेवून पुस्तकात सर्च करा ना. उलट मी तर सांगून गुगलवर आपल्यापेक्षा जास्त कधी कधी फेक नॉलेजेस असतात, एकदम फेक कधी कधी येतं. तर पुस्तक इज अ ऑथेंटिक सोर्स. तुम्ही जर मी करू शकते ना तर यू कॅन ऑल्सो डू इट. एक दिवस पूर्ण तुम्ही ठरवा की नाही फोन यूज करणार, आय रीड ओनली बुक. तुमचं नॉलेज किती भर पडेल बघा. माझी पर्सनॅलिटी अशी नॉर्मल होती, पण जेव्हा बुक्स रीड करायला लागले आय डेव्हलप माय पर्सनॅलिटी. आणि होऊ शकते फोन आरामात लांब ठेवून तुम्ही जगू शकता, का आपल्याला श्वास घ्यायला फोन लागत नाही. मी या मुद्द्याकडे येणारच होतो, पण तू चालू. या मुलीनं काही दिवसापूर्वी इथून घेऊन माझ्याकडून काही पुस्तकं दिली. मी आमचे संस्थाचालक या ठिकाणी आहेत, त्यांच्या प्रेरणेने आम्ही गावात काम करतो. माझ्या शाळेमध्ये शाळेचं वाचनालय आहेच, त्याचबरोबर प्रत्येक वर्गात वाचनालय आहे. आमच्या गावात ज्ञानप्रबोधिनी वाचनालय आहे, मराठी शाळेचं वाचनालय आहे. आणि माझ्या सर्व मित्रांच्या समितीनं, त्यामध्ये राजू मयेकर असतील, संदीप घेवडे असतील, सुगमजी सर असतील, अशा सगळ्या मित्रांच्या सहाय्यानं मी या ठिकाणी देखील वाचनालय सुरू केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी दररोज तुम्हाला सांगतो की अवांतर वाचनाचं महत्व. वृत्तपत्र आपण नेहमीच वाचलं पाहिजे. यासाठी आमच्या शाळेत वृत्तपत्र वाचन कट्टा आम्ही सुरू केलेला आहे. एका चित्रीकरण सगळे सुरू केले आहे. तुझं अवांतर वाचन कसं होतं?
मी सांगेन आधी माझं शेड्यूल एव्हरीडे 15 आवर्सचा होता अभ्यास. मी 15 तास दररोज 3 वर्ष कंटिन्युअसली अभ्यास केलेला आहे. म्हणजे माझं 5 इयर्स लॉ कोर्स कम्प्लीट झाल्यावर मी पुण्याला शिफ्ट झाले अभ्यासासाठी या. आणि कंटिन्युअस 3 इयर्स 15 आवर्स, एक दिवस असा नाही गेलेला की अभ्यास नाही केलेला. लिटरली नंतर मम्मी पप्पा म्हणायचे की ठेव तू अभ्यास किती करशील अजून. सो 15 आवर्स मी एक स्टडी मध्ये वाचलेलं सर, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की 3 तास कंटिन्युअस तुमचा फोकस राहू शकतो, नंतर थोडासा जो डगमगतो आणि आपल्याला नाही ग्रास्प होत. सो 3 आवर्स कंटिन्युअस अभ्यास करायचे, मग 5 किंवा 15 मिनिट्स ब्रेक घ्यायचे आणि नंतर परत 3 तास. असं सकाळी 7ला बसले की रात्री मी 11ला उठायचे अभ्यासावरनं. आणि कधी कधी तुम्हाला पटणार नाही, म्हणाल काय चेष्टा करते, एक्झामच्या 10 दिवस अगोदर मी 20-20 तास पण अभ्यास केलायचा. फक्त 2 ते 3 तास झोप घ्यायचं, 1 तास आवरायला आणि देन 20 आवर्स कंटिन्युअस स्ट्रेट बसायचा अभ्यासाला. आणि आवर्तन वाचन म्हटलं तर माझं थोडस मराठी वीक आहे. सो मी सरांकडून बुक्स घेतल्या आणि ते मराठी जेवढं हे होईल माझं डेव्हलप होईल हे ट्राय केलं. सो दररोजचा 1 तास आहे ना मी लॉ सोडून वाचायचे, कारण कंटिन्युअस लॉचा अभ्यास केला आपल्याला थोडंसं असं हे होतं की बस झालं आता. मग मी काय केलं त्याच्यासाठी की सर मला बुक्स द्यायच्या मराठीच्या, मग मी दररोज 1 तास मराठीचं ते रिडिंग करायचे किंवा स्टोरीज म्हणा किंवा खूप. उलट मी म्हणत तुम्ही फार लकी आहे तुमच्याकडे असे सर भेटले की तुम्हाला या बुक्स घ्या, एवढं छान वाटतं. मी सरांना तेच म्हणत होती कधी बोलवताय मला यायचे बुक्स बघायला. सो यू आर रिअली लकी टू हॅव सच अ सर की तुमच्याकडे बुक्स हातावर हात आहेत की घेतलं वाचा वगैरे. आमच्या एवढं असं डेव्हलप नव्हतं सर. आमच्या शाळेमध्ये चांगला अभिमान वाटतो, त्यांचा स्टाफ अतिशय उत्कृष्ट आहे. त्याचबरोबर प्रत्येक वर्गात असं स्टँड आहे आणि या स्टँडला पुस्तकं लावलेली असतात. बरोबर इथं काही बसलेल्या मुली आहेत, काही दिवसानंतर कात्र्यानं बदलतात, त्याचबरोबर वृत्तपत्र वाचतात, त्याचबरोबर वाढदिवस असेल तर तो फळ्यावरच्या मुलीच लिहितात. असे वेगवेगळे उपक्रम आहेत. पण कसं असतं की दुसऱ्याने सांगितल्यानंतर पटतं, आपण दररोज काय शिक्षक सांगताय ते दुर्लक्ष केलं जातं. पण निश्चितपणानं तू चांगल्या पद्धतीने सांगितलास. पण तू दिवाळी न्यायाधीश होत असताना त्याचा अभ्यास कसा केलास आणि कुठे घात होतीस? मी जसं म्हटलं मी पुण्यात शिफ्ट झाले अभ्यासाला. असं प्रत्येक गोष्टीसाठी माझं असं मत आहे की मार्गदर्शक एक असावा. म्हणजे आपल्या आता शिक्षक तुम्ही कोणाचं तुमच्यासाठी मार्गदर्शक आहे, तसे माझ्यासाठी गणेश शिरसाट म्हणून सर आहेत जे पुण्यात क्लासेस घेतात ह्या जजेसचे. सो ते माझे जसं अर्जुनाचे सारथी श्रीकृष्ण होते तसे या अभ्यासात ते माझे सारथी होते. त्यांची मी असिस्टंट पण होते सर. आणि आय वुड लव्ह टू शेअर की मी 3 बुक्स पब्लिश केल्यात माझ्या नावा अंडर त्या जजेसच्या एक्झाम्सच्या. सो मी तिथे गेले, सरांसोबत कामही केलं आणि प्रिपरेशनही केले. स्वतःचे मी आवर्जून सांगेन की बुक्स रीड करून ते हायलाईट करून स्वतःचे नोट्सही काढायचे. की मला असं होतं की नाही बुक मधून सारखं वाचायचं, मला माझ्या हाताने लिहिलेलं नोट्स जास्त आय वुड प्रिफर. सो मी तसं आता सांगितलं 15 तास अभ्यास करायचे, मग स्वतःचे नोट्स काढणं, सरांचं काम करणं. मग माझं असं आय वुड लव्ह टू से की मी लीगल असिस्टंट म्हणून पण काम केलं त्याच 2 वर्षात. सो हे सगळं मॅनेज करत 15 आवर्स स्टडी, त्या 15 आवर्स मध्ये सरांचं काम, जे मुद्रांक शुल्क तुम्हाला रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटीची जे असतात त्यांची कामं, हे सगळं मॅनेज करून स्टडी करून मॅनेज केलं. दिवसातून फक्त एक घरात फोन लावायचे की आहे मी जिवंत व्यवस्थित, काळजी करू नका तुम्ही, हे सांगायला. अँड देन स्टडी, जस्ट स्टडी. माझं मी ठरवलेलं 1-2 वर्ष फक्त द्यायची. तुम्हाला पण हे सांगेन, तुम्ही 12th झाल्यावर फक्त 1-2 वर्ष लाईफची तुम्ही स्वतःला द्या आणि लाईफ चेंज होईल तुमच्या ड्रीम्स पासून. आणि तुमच्यामध्ये खूप कमी इयर्सचा अंतर आहे ह्या तुमच्या ज्या एज मध्ये असत्या. आणि जर तुम्ही खरंच मनापासून प्रामाणिक प्रयत्न केले ना तर तुम्हाला खरंच नक्की यश भेटेल, हेच मी सांगेन. मला पण तू सांगितलं की मुलाखत घेताना शेवटच्या टप्प्यामध्ये एक जबरदस्त तुझ्याशी वेगळा अनुभव आला, तुझ्यासाठी वेगळं वातावरण तयार केलं गेलं खास तुझ्यासाठी. कारण त्यांनी तुझी मुलाखत बघितली होती, ऐकली होती, पण हिला डिस्टर्ब करायचं जेणेकरून ती डिस्टर्ब झाली तर बाद होईल किंवा वेगळ्या पद्धतीने हिला हँडल करायचं. तो अनुभव सांग जरा. सगळं बेसिक पासून स्टार्ट करेन. माझी एक्झाम 3 स्टेजेसची असते, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू.
प्रिलिम्स असतात ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे आम्हाला ऑप्शन्स ना त्यातले आम्ही चूज करतात. पण त्यात पण काय इश्यू होतो की निगेटिव्ह मार्किंग असते. तर चुकीचं, हा बाबा आपण असं ते बघा चला असं नाही चालत तिथे. जर चुकीचं उत्तर दिलं ना तर ते 0.25 मार्क्स रिड्यूस होतात. सो 100 क्वेश्चन्स होते पहिल्या पेपरला. आम्ही 5 लाख लोकांनी फॉर्म भरलेला, त्यातले 114 आम्ही सिलेक्ट झालो. 5 लाख, आणि ते पण माझ्या बरोबर एक्सपिरियन्स लॉयर होते. आणि नंतर मेन्स असते, त्यातले अर्धे आम्ही बाहेर, म्हणजे अर्धे जे होते ते बाहेर पडले आणि आम्ही मेन्सला अपियर झालो. मेन्सला आपल्याला कंटिन्युअस 6 तास पेपर लिहावा लागतो. लिटरली दुसऱ्या पेपरला हात दुखायला लागतो, इतकं प्रेशराईज करतात. सकाळी 3 तास, नंतर अर्धा तास ब्रेक, लगेच जावा दुसरा पेपर 3 तासात आल्या. आणि असं नाही की काही भरून आलं. इट शुड बी व्हेरी स्पेसिफिक, प्रिसाइज खूप लागते ते. मला अजून आठवतं की मेन्सच्या पेपरच्या वेळी सर दुसऱ्या पेपरला हातच असा दुखत होता पहिल्या पेपरचा लिहून. पप्पाला लिटरली तो ब्लूचा स्प्रे असतो ना तो मारून मी माझ्या पेपरला गेले की मला असं वाटत पप्पा राहू दे दुसऱ्या पेपरला नाही तर हात फार दुखायलाय. बट ही वॉज नाही, तुला जायचंय, तू करशील, आय नो दॅट. आणि मी गेले, पेपर लिहिला. फॉर्च्युनेटली तो पेपर पण कम्प्लीट झाला. नंतर इंटरव्ह्यूचं असं म्हणतात की देवाला तुम्हाला जर काही द्यायचं असलं ना तर त्या अगोदर खूप परीक्षा बघतो. इंटरव्ह्यूच्या 10 दिवस अगोदर आहे ना मी बाथरूम मध्ये घसरून पडले. माझा डोळा खिडकीला आपटला आणि डोळा जाता जाता वाचला. इंटरव्ह्यूच्या 10 दिवस अगोदर, 10 दिवसावर माझी इंटरव्ह्यू आहे. डोळा असं पूर्ण सुजलेला चेहरा, आता कसं जायचं, आणि ड्रेसिंग पूर्ण झालेली डोळ्याची. मी माझ्याचा विश्वास कुठेतरी कमी झालेला, पण माझे आई वडील होते त्यावेळी सर की त्यांनी माझा विश्वास कधी कमी होऊ दिला नाही. ते बोलले यू कॅन डू इट, समृद्धी तू जा, काय होतंय बघूया. इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी तर गोष्टच वेगळी. आम्हाला ब्लेझर घालायचं कंपल्सरी आहे. साडी, सेम साडी मी इंटरव्ह्यूला घातलेली आणि त्याच्यावर ब्लेझर. यू शुड नॉट वेअर ब्लॅक, कारण का तिथे तुम्ही वकील नाही, जज व्हायला चाललाय. सो ग्रे ब्लेझर लागतो आम्हाला. आणि मम्मीला रात्री 11 वाजता वाटले की हाताचे स्लीव्ह जरा चुरगटलेत, आपण इस्त्री करू. इस्त्री करता करता ब्लेझरच जळला माझा. दुसऱ्या दिवशी 10 वाजता मला जायचं इंटरव्ह्यूला. माझ्याकडे नाही ब्लेझर कंपल्सरी, जळलेला ब्लेझर. त्यावेळी पण माझी मम्मा वीक नको दिसायला म्हणून ती आत रूम मध्ये जाऊन रडत होती, आता कसं व्हायचं मुलगीचं. मम्मीला मी एवढंच म्हटलं, म्हणजे वर्ड्स मॅटर करतात, कॉन्फिडन्स मॅटर करते. मी कशी दिसते, कशी आहे हे त्याला इम्पॉर्टंट नाहीये. तिथे काय ब्युटी पॅटर्न्स दाखवायला जायचंय. माझे वर्ड्स, माझं नॉलेज हे इम्पॉर्टंट आहे. आणि मी तोच जळलेला ब्लेझर घालून इंटरव्ह्यूला गेले. सो इंटरव्ह्यू आम्हाला 10 वाजता रिपोर्टिंग होती मुंबईला, तसंच जळलेला कोट. आणि आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 4 वाजले. मग 4 नंतर माझा दुसरा इंटरव्ह्यू होता. फॉर्च्युनेटली त्यांनी बघितलं का नाही आय डोंट नो, पण तो ब्लेझर त्यांनी बघितला नाही कदाचित, त्यावर काही प्रश्न विचारले नाही जास्त. आल्या त्यांनी सुरू केलं इंटरव्ह्यू घ्यायचे. त्यांचे क्वेश्चन स्टार्ट झाले, लॉ बद्दल विचारलं. आणि मध्येच आहे ना त्यांनी म्हणाले उठ आणि जा रागात. मग मी उठून जायला निघाले. मला काय वाटलं की काय झालं असं, आणि त्यांनी परत बोलवलं. आता उभारूनच इंटरव्ह्यू द्यायचा. मग मला एक ठरवलेलं की जे काय ना जेवढं कॉन्फिडंट राहता येईल ना ते ह्या कोर्टाच्या प्रिमायसेस मध्ये राहायचं. तुला जे रडायचं ना ते कोर्टाच्या बाहेर जाऊन रडायचं, आतमध्ये नाही रडायचं. जेवढा आयुष्यभरात कॉन्फिडन्स भेटला तो आज इथे दाखवायचा. त्यांनी मुद्दाम आहे ना मला चुकीची आन्सर सांगायचा प्रयत्न केला. आय वॉज ठाम. तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा. जर गाईड असेल ना तर तिथं कॉन्फिडेंटली बोला. मला हे ते इंटरव्ह्यूने शिकवलं. मी खूप कॉन्फिडंट राहून ठाम राहिले. त्याने चुकीचं प्रेशराईज केलं. त्याने अर्धा तास मला तिथे उभा राहून प्रश्न विचारले. मी उभा राहून त्यांनी चुकले तर मी नाही सर तुम्ही चुकलाय, आय मिस्टेक, बट पोलाइटली असं नाही केलं नाही चुकलाय तुम्ही, असं नाही. बी पोलाइट की नाही सर माझ्या नॉलेजमध्ये हेच आहे आणि यू आर समथिंग गोइंग व्हेरी रॉंग रिटेल. सो हे पोलाइटनेस आणि कॉन्फिडन्स मला माझ्या तिथे उपयोगी पडला सर मी म्हणे. आणि नंतर मी आले खाली. मला वाटलं जरा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स झालाय आणि मी जरा जास्त चुलड बोलून आले. ते म्हणत होते असं आहे, तरी पण मी त्याला म्हटलं नाही तुम्ही चुकीचं आहे असं नाही म्हणा. आणि माझी आई थोडीशी हळवी आहे तर मी तिच्या पुढे नाही रडू शकत. मग मी आले धावत बाहेर गाडीत गेले आणि पप्पाला जोरात मिठी मारून काढले. पप्पा तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही, आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. आणि दुसऱ्या दिवशी रिझल्टचा दिवस होता सर. आणि तुम्हाला असं वाटते की दिदी कशी राहिली फोन शिवाय, असं तसं मला पण स्वतः वाटायचं कसं राहिले मी फोन शिवाय.
गरजच होती का? माझे फ्रेंड्स सगळे मजा करायला, फिरायला चालल्यात बाहेर, किती एन्जॉय करायला, प्रॅक्टिस करायला. पण ते सांगू, हे डिस्ट्रॅक्शन आहे ना, क्षणिक आहे. जेव्हा तो रिझल्ट लागला आणि त्या रिझल्ट मध्ये माझ्या आई वडिलांनी माझं नाव बघितलं ना, त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू होते ना, मला लाईफ टाईमचं अचिव्हमेंट देऊन गेले सर. आणि मी म्हणजे बेस्ट होतं ते डिस्ट्रॅक्शन गिव्हअप करण्याचं. हे माझं लाईफ टाईमचं सुख मला भेटलं क्षणिक आनंदापेक्षा सर. अतिशय सुंदरपणे बरा की 10वी-12वीचा निकाल जेव्हा लागतो तेव्हा त्या प्रत्यक्ष मुलाला किती आनंद होतो यापेक्षा त्यांच्या आई वडिलांना आणि त्यांच्या शिक्षकांना किती आनंद होतो व अवर्णनीय असतो, लक्षात घ्या. म्हणून आपल्या लिखाणाची गिफ्ट ही खरंच आपल्या आई वडिलांना द्यायची असते. अतिशय सुंदर पद्धतीने तुझ्या महाराष्ट्रात मुलाखतीमध्ये पहिली आली. आता या ठिकाणी बऱ्याच मुली बसलेल्या आहेत. हे सगळं करिअर घडवत असताना मुलगी म्हणून काय अडचणी आल्या का? या मुलीला काय गायडन्स पेक्षित? मुलगी म्हणून स्ट्रगल खूप वेगळा असतं लाईफ मध्ये. सिक्युरिटीचं टेन्शन, मम्मी पप्पांना एवढं लांब पाठवायचं म्हणजे मुलगी कशी राहणार, खूप इश्यूज येणार, परत रात्री झाल्या लायब्ररी मधून ती व्यवस्थित जाईल की नाही, हे सगळं टेन्शन असतं. त्याच्यावर मी सर्वात मोठं माझं टेन्शन सांगू, माझे रिलेटिव्ह त्यांचं एकच लागलेलं, 20 वर्ष झालं लग्न कधी करणार हा मोठा प्रश्न. ते परत सिक्युरिटी वाईज सगळं, ह्या सगळ्यातून आहे ना तुम्ही फक्त डोक्यात एक ठरवा की तुम्ही हे जेव्हा व्हाल ना तेव्हा ही सगळी माणसं तुम्हाला नंतर कॉंग्रॅच्युलेट करायला येणार आहे. माझे सर एक ना स्टोरी सांगतात सर, आय वुड लव्ह टू शेअर विथ देम की सर आणि सरांचे एक भाऊ आहे. ओके, ते दोघे UPSCच्या प्रिपरेशन होते. सर सगळ्यांचे घरी जायचे, सगळे लग्न कार्य अटेंड करायचे, कोणाला मदत लागली तर मदत करायचे. अपोजिट टू कट्टू सरांचा भाऊ नुसता अभ्यास करायचा. आणि जेव्हा लग्नात जायचे ना तेव्हा सगळे रिलेटिव्ह नातेवाईक खूप त्याला, एका भावाला म्हणजे कसला चांगला आहे, सगळ्यांचे अटेंड करायला, तुला किती संस्कार आहेत, तू किती मदत करतो सगळ्यांना. आणि दुसरा भाऊ पुस्तकात तोड घालून बसतो, त्याला काही कामाचं नाही. आणि त्या सरांच्या भावाला खूप गोड म्हणायचे की काय हे नुसतं पुस्तकात तोंड घालून बसतो, हा बघ किती मदतीला सगळ्यांच्या गेला येतो मदतीला. आणि कट्टू रिझल्ट लागला सर, सरांचा भाऊ IAS ऑफिसर झाला आणि त्याला मोठा सत्कार ठेवलेला. तीच नातेवाईक जे नावं ठेवत होते ना त्यांना प्रेस करत होते, सरांना म्हणत होते हा बघ कसला आहे, ह्याला नुसते नातेवाईकांचे लग्न करायला ठेवले आणि तो बिचारा भाऊ मस्त IAS ऑफिसर झाला. सो मी एवढं सांगू, खूप स्ट्रगल येतील, लोक बोलणारे असतील मुलींना की काय एवढं रात्री लेट अभ्यासाला जायचं असते का किंवा काय सिक्युरिटी वाईज. तुम्ही तुमच्या डिसिजनवर ठाम राहा. ते जे तुम्हाला बोलणारे असतील ते तुम्हाला उद्या कॉंग्रॅच्युलेट करायला येतील. यू विल बी प्राऊड. बघा, मुलींसाठी खूप चांगला संदेश दिलाय. आपल्याला हे देखील माहिती आहे की स्वतःच्या विश्वासावर देशाची पंतप्रधान बनणाऱ्या इंदिरा गांधी महिला होत्या. आपल्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील महिला होत्या. अवकाशात तिने आपली आहुती दिली कल्पना चावला त्या महिला होत्या. आणि आता 9 महिन्याने आपल्या अवकाशातून परत येणाऱ्या सुनीता विल्यम या देखील महिला आहेत. आणि आपण बऱ्याच ठिकाणी बघतो वैमानिक, ड्रायव्हर, डॉक्टर या सगळ्या महिला आहेत. मग महिला देखील काही कमी नाही असा संदेश या मुलीने आपल्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे. आता हे सगळं मुलांच्या बाबतीत झालं, पण पालकांनी आपल्या मुलांकडे कोणती अपेक्षा कशी ठेवायची, काय पालकांना आपण सल्ला देऊ शकतो? मी एवढी मोठी झालेली नाही की पालकांना संदेश देईल. अजूनही माझ्या आई वडिलांना घाबरते. त्यांचे डोळे जरा मोठे झाले की इथं माझं किती वाटतं सर. सो मला पालकांना काही संदेश द्यायचे नाही. त्यांनी ऑलरेडी खूप सॅक्रिफाईस केलेत मुलांसाठी. उलट मी मुलांना म्हणेन की डू बेस्ट फॉर युअर फादर अँड मदर, दॅट्स ऑल. कारण का त्यांनी खूप कष्ट घेतले तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी. तुम्ही विचारही नाही करू शकत ह्या लेवलला त्यांनी तुमच्यासाठी सॅक्रिफाइसेस केलं. आणि त्यांच्या डोळ्यात आज तुम्ही जेव्हा सक्सेसफुल व्हाल ना तेव्हा आनंदाचे अश्रू बघायला यू विल बी व्हेरी हॅपी. आणि ते बोलतायत ना ऐकून घ्या. तुम्ही फक्त मोठे होत नाहीयेत, आय वुड से तुमच्या सोबत तुमचे आई वडील पण मोठे होत आहेत, त्यांचं वय वाढतंय. सो ते डोक्यात ठेवून त्यांनी किती सॅक्रिफाइसेस केले हे डोक्यात ठेवा आणि जस्ट बी देअर फॉर देम. त्यांना प्राऊड फील करा. दॅट्स इट.
तर अतिशय महत्वाचा सल्ला दिला आहे. बघा, आईचा बांधणारा हात आणि वडिलांचा कमवता हात ज्या मुलाच्या लक्षात राहील तो निश्चितच कधीही आई वडिलांना विसरणार नाही. आपल्या यशाची गिफ्ट तो आपल्या आई वडिलांना देणार आहे. अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी मुलाखत साधलेली आहे. मी आता उपस्थित माझ्याकडचे काही प्रश्न संपलेले आहेत. उपस्थितांमध्ये, मुलांमध्ये, मुलींमध्ये, पालकांमध्ये त्यांना काही प्रश्न विचारते असतील समितीला तर तुम्ही विचारायचे. थँक्यू सो मच. आता तुम्ही जे आता कसं असतं तुम्ही सांगितलं ना 5 लाख होते सगळ्यांना, तर त्या सगळ्यामध्ये कसं सगळ्यांना सगळंच येत असतं सगळ्यांना, पण अशा वेगळ्या काही गोष्टी असतात तुमच्या 114 जण की तुम्ही 114 जणच एलिमिनेट झाले त्या, म्हणजे बाकीचे एलिमिनेट झाले आणि तुम्ही सिलेक्ट. मी म्हणेन प्रामाणिक कष्ट. सगळ्यांना सगळे येतात, सगळे खूप अभ्यास करतात, पण तुम्ही तुमच्या स्टडी सोबत लॉयल किती आहे. एक जण नॉलेजेबल जरी असला तर तो बसतो 5 तास 7 तास असा अभ्यासाला बसतो. बट मी म्हणेन की जास्त अभ्यास जास्त नाही केला किंवा मी असं म्हणते मेडिटेशन आपल्या इथे एवढं अवेअरनेस नाहीये. मी अर्धा तास सकाळी मेडिटेशन करायचे. मी समर्थांच्या बैठकीला जायचं ना, तिथे उपासना करायचं. मी असं नाही म्हणत की तुम्ही एकाच देवाला फॉलो करा, पण मी म्हणेन काही ओमनी प्रेझेंट स्पिरिच्युअल एनर्जीज आहेत ह्याच्यात, सो तुम्ही त्यांना प्रे करा की तुमचं डोकं दिवसभर शांत राहील किंवा जास्त चिडचिड होणार नाही. कारण ह्याचा परिणाम तर अभ्यासावर होतो सर. इंटरव्ह्यूला स्पेशली जर जास्त चिडचिड पॅनिक दिसलं किंवा पेपरमध्ये पण आठवताना चिडचिडा स्वभाव असला आपला तर लगेच आठवत नाही, क्लिक होत नाही. सो मी रेग्युलरली अर्धा तास मेडिटेशन करायचे आणि उपासना 1 तासभर, अँड देन आय यूज टू स्टार्ट माय डे. किंवा लवकर उठणे, आपल्याला असं वाटतं की मम्मी पप्पा का लवकर उठतात, बट आय यूज टू गेट अप ॲट 5 वाजता दररोज उठायचं. हे छोटे छोटे ट्रिक्स असतात ना लाईफ मध्ये, ते आपण केलं ना की 5 लाखामधून 114 मध्ये यायला होतं. एक मार्क्सनं पण जाणारे ते त्यांना पण येत असतं ना सगळं, ते त्याला आपण मी म्हणजे माझ्यासोबत तर 10-15 वर्ष प्रॅक्टिस केलेली माणसं होती सर. 5 वर्ष 7 वर्ष मी प्रॅक्टिस नाही केली. जे माझे गायडन्स केला, तर इथे कपिल सर आहेत, कपिल राणे, त्यांनी माझ्या प्रॅक्टिस मध्ये गायडन्स केलं. तर मी मध्ये प्रामाणिक कष्ट करायचे. आपल्या आजूबाजूला संगत चांगली ठेवायची जी आपल्याला चांगलं शिकवतील, डिस्ट्रॅक्शन मधून ओढणार नाही. आपल्या शिक्षकांचं ऐकायचं, जे व्यवस्थित जे सांगतील ते करायचं. हेच स्पेशल आपले नोट्स काढणे, बेसिक दुसऱ्यावर अवलंबून न राहणे, स्वतःचा अभ्यास करणे, बाहेरच्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम जास्त होऊ देणार नाही आणि मम्मी पप्पांच्यावर व्यवस्थित राहणार. हे सगळ्या गोष्टी आहेत ना, नंतर मग स्टँड आउट होतात की आपण 5 लाखामध्ये 114 मध्ये येतो. समिती जी प्रश्न विचारणारी मुलगी आहे ती आमच्या गावातली नाही आहे. तिचं विशेष कौतुक असं ती लातूरची मुलगी आहे आणि स्पर्धा परीक्षेतून ही आपली पोस्टमॅनची परीक्षा देऊन ती लातूर या ठिकाणी आलेली आहे. अगदी त्याला टाळ्या वाजवायचं. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. ओके, या ठिकाणी करायचा प्रयत्न करायचा, कंटिन्युअस त्या सराउंडिंग मध्ये राहून ना कधी कधी फ्रस्ट्रेशन जास्त येतं. तर मी काय करायचे, घ्यायचे बॅग राजापूरला यायचे आणि मग मम्मा सोबत स्टडी कर किंवा कपिल सरांचे त्यांच्यासोबत डिस्कशन्स करा. सो मी चेंज करायचे थोडं. मी जर अभ्यास सोडला तर गॅप पडणार, मला माहित होतं. मग अभ्यास सोडण्यापेक्षा चेंज युअर सराउंडिंग, थोडं नवीन वाटेल पण अभ्यासात राहतो आपण. सो हे गिव्ह अप. मग आपले पॅरेंट्स सोबत बोलायचं. मी मम्मीला म्हणायचं, मला अजून आठवतंय की मम्मी नाही होत आहे, मम्मा नाही होत आहे. मग मम्मी आमची प्रेमाने समजायची, 4 फटके देऊन समजायची, कळलं अभ्यास म्हणून. मग तेव्हा आम्ही वळला यायचो. अजून मार खाते मी, असं काय नाही. अतिशय छान पद्धतीनं या ठिकाणी सर्व प्रश्न संपलेले आहेत. या मुलाखतीसाठी गुरु ठाकूरांची एक कविता या ठिकाणी मी वाचतोय आणि नंतर आपण मुलाखत संपवणार आहोत. गुरु ठाकूर त्याची कविता ही तिला परफेक्ट बसते आणि शिकणाऱ्या आणि जिद्दी मुलांसाठी ती महत्वाची कविता आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कुठली समस्या आली तर आपण नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर.
नको गुलामी नक्षत्रांची भीती अंगणी ताऱ्यांची आयुष्याला फिरता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग जायला मिळती सत्तर नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला जायला उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना अंबर म्हणजे आकाश पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती काहीच काढून देताना संकटाही ठणकावून सांगावे संकटालाही ठणकावून सांगावे आता हे 73 नजर नकोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर शेवटचं पर्व अतिशय महत्वाचं आहे करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहीर यावा जगात साऱ्या निरप शेवटचा देताना सार कटरच्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर नजर बोलपुरी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर या समृद्धीने असंच काहीतरी आपलं कृत्य आपली चाल आपली वाटचाल आपले प्रयत्न निश्चित केलेले असतील म्हणूनच ती या यशाच्या शिखरावरती पोहोचले आहे पुन्हा एकदा आपण सर्वांनी मिळून समृद्धीचे टाळ्या घेऊन अभिनंदन करूया थँक्यू सो मच आता या मुलाखतीनंतर राठोड सर 2 मिनिटं आमच्या वतीनं शुभेच्छा देखील द्या मुलीला राठोड